जिल्हा परिषद आचारसंहिता संपताच नियोजित आयटी पार्कचं भूमिपूजन होईल अशी माहिती भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली। भाजपच्या वतीनं महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व नगरसेवकांची बैठक महापालिकेत आयोजित करण्यात आली होती। यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर या बोलत होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आयटी पार्कसाठी होडगी येथील जागेला मंजुरी मिळाली असून या नियोजित आयटी पार्कचं भूमिपूजन जिल्हा परिषदेची आचारसंहिता संपताच करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। तसंच नागरिकांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी सर्व नगरसेवकांनी काम करावं असंही त्या म्हणाल्या। आणि महानगरपालिकेला सोलापूर शहराला दिशा देणारा ठरावा आणि सोलापूर शहर हे फक्त पायाभूत सुविधा तर आहेतच करायच्या, ड्रेनेज, पाणी, रस्ते, वीज याशिवाय पण सोलापूरला जावंसं वाटायला पाहिजे। एक आयटीचं शहर असलेलं आणि आता तुम्हाला आनंदाची बातमी तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये वाचली असेल की आपल्या सोलापूरला बुलेट ट्रेन मंजूर झालेली आहे। संकल्पामध्ये आपल्या सोलापूरची बुलेट ट्रेन मंजूर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण तासाभरात आता पुण्यामध्ये या 3 तासात मुंबईमध्ये 4 तासात पोहोचू शकतो। या सगळ्या गोष्टी आपल्या सोलापूरच्या दृष्टीने अतिशय आनंददायी आणि आचारसंहिता संपली, महापौराची निवड झाली की दुसऱ्या दिवशी आपल्या आयटी पार्कचं भूमिपूजन आहे। म्हणजे आपला सोलापूर आता गोडदोड करायला लागलेला आहे। त्यामुळे आपण सगळेजण त्याचे सगळे शिल्पकार आहात आणि ते तुम्ही छान करावं आणि सोलापूरचा एक चांगला विकास तुमच्या माध्यमातून व्हावं। आपण निवडून येताना लोकांना काय काय आश्वासन दिले त्याची उजळणी करा, की आपण काय काय म्हणलोय लोकांना देणार आहे ते सगळं आपल्याला द्यायचंय आणि हे तुम्ही सगळेजण नक्की कराल असा मला विश्वास वाटतो। आणि या दोघांनाही आपण खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराची एक वेगळी दिशा आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि महापौर, उपमहापौर, आपले पक्षनेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन काय शहरासाठी करू शकतात हे एक आपण माइलस्टोन बनवूया की याच्यानंतर सोलापूर असं अजिबात वाटणार नाही की सोलापूर एक मोठं खेडं आहे असं वाटणार नाही। असं दिशा तुम्ही सगळ्यांना दाखवाल असा विश्वास व्यक्त करते तुमच्या सगळ्यांचं। आणि नूतन आपले उमेदवार विनायकदादा पोंडाल आणि ज्ञानेश्वरीताई देवकर यांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन। धन्यवाद।